आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, दूध दर आमच्या हक्काचा. दूध दर आमच्या हक्कात गाईच्या दुधाला 40 रुपये दर. दूध दर आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, दूध दर आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. तुमचा मत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलेला आहे. आमच्या मागण्या अशा आहेत की आमच्या कष्टाचं घामाचं जे दूध आहे हे या ठिकाणी आज कवडीमोल किमतीने खरेदी केलं जात आहे. त्याचबरोबर दुधाला हमीभाव नको आहे, आम्हाला दुधाला दर पाहिजे आहे. 5 रुपयाची भीक नको आम्हाला, कष्टाचं घामाचं आम्हाला दर पाहिजे आहे. आणि अनेक आमच्या प्रमुख मागण्या आहेत की खाद्याचे दर एवढं वाढलेत की खाद्याचा दर 35 रुपये किलो पेंट झाले आणि गाईच्या दुधाचा दर 26 रुपये झाला आहे. हा फरक एवढा प्रचंड आहे की आज शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. त्याचबरोबर भाकड गाईसाठी आम्हाला 1500 रुपये अनुदान मी या ठिकाणी मागतोय. उत्तर प्रदेश धर्तीवरती आज 1500 रुपये भाकड जनावरांसोबत दिले पाहिजेत. त्याचबरोबर दुधामध्ये प्रचंड भेसळ होते. दस्तूर खुद्द दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 30% भेसळ आहे असं सांगितलेलं आहे. बघा सांगली जिल्ह्यातले अन्न व औषध प्रशासन काय करतंय हा मोठा प्रश्न पडलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये एक खाजगी डेअरीवाला आहे की तो सगळ्या बाकीच्या दूध उत्पादकांच्या दूध नेणाऱ्या संस्थांना संघांना दमदाटी करून त्याच्याप्रमाणे दर दिला जातो. आज सांगली जिल्ह्यामध्ये गायला 27 रुपये दर मिळतोय, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 32 रुपये दर मिळतोय, तर दुसऱ्या शेजारी जिल्ह्यामध्ये 34 रुपये दर मिळतोय. मग आमच्या गायीमध्ये काय दूध काय कडू आहे का? त्यामुळे आमचं मागणं आहे सरकारला की जो दर तुम्ही जाहीर केलाय तो दर सरसकट महाराष्ट्रामध्ये मिळाला पाहिजे. आणि हमी भावची भानगड नको, आम्हाला सरसकट गाईच्या दुधाला 40 रुपये दर मिळाला पाहिजे आणि म्हशीला 60 रुपये दर मिळाला पाहिजे. या प्रमुख मागण्यासहित आज आम्ही तासगावच्या तहसीलदार कार्यालयावरती या दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे. त्याचबरोबर हे सरकार नेमकं काय करतंय? आज दुधामध्ये विष घालून त्या ठिकाणी टँकर पाठवले जातात. मग नेमकं या सरकारला काय करायचं आहे? त्याचबरोबर दुधाची भुकटी शिल्लक असताना मग आज आयात कर शून्य करून 10 लाख मेट्रिक टन पावडर का मागवले? नेमकं शेतकऱ्याचं कंबरडं मोडायचं ठरवलंय काय? म्हणून या ठिकाणी या सरकारचा मी निषेध करतो. दुग्ध विकास मंत्र्यांनी आजच्या आज राजीनामा द्यावा, कारण ते दूध दर द्यायला सक्षम नाहीत. या पुढच्या काळामध्ये जर आमच्या दुधाला जर दर नाही मिळाला तर यापेक्षा उग्र आंदोलन करू आणि आमच्या दुधाचा दर 40 रुपये घेतल्याशिवाय राहणार नाही. ही या ठिकाणी मी आज या ठिकाणी या सरकारला एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.